हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ॲक्च्युली बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन्स बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक डिझाईन बनवायची असते. एवढंच नाही तर कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया हवी असते. सो अशा वेळेस काय करायचं सुचत नाही. तर आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. आणि ह्या डिझाईनची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याचबरोबर ह्या छानशा ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला सुद्धा खूपच सुंदर असं लुक येईल. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस आणि यावरच आपण खरं तर खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. तर बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे बघा 12.5 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण वरच्या साईडला टाकलेलं आहे शोल्डर आणि गळा रुंदी असं टोटल 5.5 इंच आणि त्यामध्ये 2.5 इंच गळा रुंदीची एक मार्किंग आपण इथे करून घेऊयात. त्यानंतर आता इथून खाली आपण नेहमीच टाकत असतो मुंडा, तर इथे 5.5चा मुंडा घेतलेला आहे. क्रॉसमध्ये 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग, म्हणजे 8/32 अधिक 1.5 इंच मार्जिन. आणि अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी मी तुम्हाला म्हणजे आपल्याला जी काही मार्किंग करायची आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो बघा, मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. सो बघा, मग 9.5 अधिक अर्धा इंच असं टोटल मी 10 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची आडवी एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने हे मापे टाकून हा बॉक्स तयार करून घ्यावाच लागतो. यानंतर मग आपला जो काही मेन गळा असेल त्या गळ्याची मार्किंग करायची आहे. सो बघा, मग आता आपण इथे गळ्याची मार्किंग करून घेऊयात. तर बघा, मग आता इथून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे तिरकी आणि त्यानंतर इथून थोडासा असा कर्व मध्ये शेप काढून घ्यायचा आहे. तर ही झाली आपली फायनल गळ्याची मेन मार्किंग. ठीक आहे, आता ही जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली यावरच आपण कटिंग करून घेऊयात. मी नेहमीच सांगत असते, जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून गळा रेडी करायचा असेल तर मग ही कटिंग करण्याची गरज नसते. हीच मार्किंग आपण कॅनव्हास पेपरवर करत असतो, पण आज आपण कॅनव्हास पेपर यूज न करता ही डिझाईन बनवणार आहोत. सो फायनली आपली कटिंग झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिचिंगला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. त्यासाठी मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा. सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे. गळा रुंदी एकदा चेक करायची, ती जास्त स्प्रेड व्हायला नको. आणि मग सगळ्यात आधी गळ्याच्या कडेकडेने साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही, आपली टीप थोडी सुद्धा शेपच्या पुढे मागे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा आकार येणार आहे. सो त्यामुळे आपल्याला खरं तर ही स्टेप अगदी सावकाश फॉलो करायची आहे. आणि बघा, मग फायनली आपली इथे टीप मारून झालेली आहे. आता लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही. जे काही एक्स्ट्राचं होतं कमरेच्या साईडचं ते कट केलं. त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. सो बघा, मग मी इथे अगदी व्यवस्थित जेवढा अस्तर आहे त्या लेवलमध्ये कटिंग करून घेत आहे.
त्यानंतर आता ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे आणि गळा कुठलाही असला तरी कट्स मारावेच लागतात. कट्स मारून झाल्यानंतर आता आपल्याला हा बॅक पार्ट सरळ करून घ्यायचा आहे. सो ह्या पद्धतीने तो अगदी व्यवस्थित सरळ करायचा. सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडने, कमरेच्या साईडने तो अगदी व्यवस्थित आपल्याला थोडासा प्रेस करून सेट करून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने व्यवस्थित शेप बाहेर काढायचा आहे आणि त्यानंतर मग सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही तुमचा आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, कारण आता आपण जी काही टीप मारत आहोत म्हणजे दाबटीप, त्यावरच आपलं संपूर्ण गळ्याचं फिनिशिंग लुक डिपेंड आहे. त्यामुळे ही दाबटीप देताना अगदी सावकाशाने काळजीपूर्वक आपल्याला इथे ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. सो फायनली गळ्याला दाबटीप देऊन झालेली आहे आणि शेप सुद्धा अगदी परफेक्ट प्रॉपर असा आलेला आहे. ठीक आहे. यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा दाबटीप देताना आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि फायनली इथे तुम्ही बघू शकतात की अगदी परफेक्ट असा आपला हा पार्ट रेडी झाला. आता एवढं रेडी झाल्यानंतर इथे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे सोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. ठीक आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि फायनली आपलं हे जोडून झालं. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर म्हणूनच मग इथे एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट बॅक पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचा असतो. ठीक आहे. फायनली आपला हा परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. सो आता आपण पुढची डिझाईन बनवायला इथे सुरुवात करूयात. तर बघा मग आता आपल्याला चॉकच्या सहाय्याने एक मार्किंग करायची आहे. हा कर्व इथे मॅच करायचा आहे आपल्याला ह्या पद्धतीने. ठीक आहे. हीच मार्किंग दुसऱ्या साईडने पाहिजे, म्हणून ह्या पद्धतीने फोल्ड करून अलगद प्रेस केलं की फ्रंट मार्किंग होती, मग ती फक्त आपल्याला डार्क करून घ्यायची, म्हणजे दोन्ही साईडने आपली मार्किंग सेम व्हावी. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर आता आपल्याला इथे लेस यूज करायची आहे. तर खरं तर हा जो काही ब्लाऊज पीस आहे आणि साडी आहे त्यावर कॉपर गोल्डन वर्क आहे, त्यामुळे कॉपर गोल्डन कलरची लेस आपण इथे घेतलेली आहे आणि गळ्याच्या कडेकडेने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. कुठपर्यंत? फक्त जिथपर्यंत आपण आताची चॉकने मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत. आणि आता ह्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टिप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने आपल्याला टिप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तणगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. आता एक साईडने जशी लेस लावलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे इथे सुद्धा आपण दुसऱ्या साईडने टिप देऊन घेत आहोत. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने दोन्ही साईडने अगदी परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित लेस लावून झाल्यानंतर छान अशी ब्रॉड डिझायनर लेस घेतलेली आहे मी आणि ती आता जी मार्किंग केलेली होती ना त्यावर आपल्याला लावून घ्यायची आहे. ती सुद्धा अगदी व्यवस्थित आणि सावकाश. आपला गळ्याचा शेप कुठल्याही पद्धतीने चेंज होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं गळ्याचा शेप असा खूप सुंदर येतो, पण योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ देऊ नका. लेस लावताना अगदी सावकाश आपल्याला स्टेप्स फॉलो करायच्या. त्याचबरोबर जिथे कानाकोपरा आहे तिथे लेस आपल्याला एकावर एक फोल्ड करायची, जेणेकरून गळ्याचा आकार मेंटेन राहतो. ठीक आहे. आता बघा ही खूप भरपूर सारी मोठी ब्रॉड लेस आहे, तर याच्यात सुद्धा आपण दुसऱ्या साईडला इथे टिप देत आहोत आणि ती का द्यायची तर याचं रिझन मी तुम्हाला याआधीच दिलेलं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली किती छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित ही लेस आपण इथे लावून घेतलेली आहे आणि ह्या लेस लावण्याच्या पद्धतीमुळे आपल्या ह्या डिझाईनला अजून मस्त सुंदर असं लुक आलेला आहे. आता यानंतर काय करायचं, साडीचा मी थोडासा पाव मीटर कपडा घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीसचा कपडा. सो 2 कलर कॉम्बिनेशनचे आपल्याला आता इथे त्रिकोण बनवायचे आहे. त्रिकोण बनवण्यासाठी आधी आपल्याला चौकोन लागणार आहे. तर 2x2 किंवा 2.5x2 इंचाचे चौकोन आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे.
तर इथे टोटल मी 4 घेतलेले आहेत. 2 ह्या कलरचे आणि 2 त्या कलरचे. 2-2 असे टोटल 4 त्रिकोण बनवून घेऊयात आपण. म्हणजे झिगझॅग क्रॉसमध्ये आपल्याला एकाआड एक लावता येईल आणि कलर कॉम्बिनेशन सुंदर असलं की डिझाईन अजूनच मस्त अशी उठून दिसते. सो त्यामुळे मग कलर कॉम्बिनेशनमध्ये आपण नक्कीच ही डिझाईन बनवू शकतो. कारण की साडी आणि ब्लाऊज पीसचा कलर हा कॉन्ट्रास्ट आहे. आता ह्या पद्धतीने टीप मारल्यानंतर खालचं एक्स्ट्राचं कट करून आपल्याला अगदी परफेक्ट प्रॉपर फिनिशिंगचे तिथे हे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता बघा हे त्रिकोण तयार झाल्यानंतर हे एकाड एक आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे. एक कलर तो तर एक कलर हा असा. ठीक आहे. 3-4 किती लागतील त्यानुसार आपण इथे हे टीप मारून जोडून घेऊयात. सो बघा मग मी इथे ठेवून पण बघितला. एकाड एक ठेवलेले आहे. 3च घेतले मी इथे. म्हणजे एक 2 ब्ल्यू घेतले आणि एक आपला जो काही ब्लाऊजचा कलर आहे तो. आणि इथे डायरेक्ट टीप मारून जोडून घेते. आता इथे व्यवस्थित सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉकही करून घ्यायचं आहे. म्हणजे ते एकदम पॅक होऊन जातील. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे त्रिकोण लावून झाल्यानंतर आता आपण बॅक पार्टला इथे टक्स टाकून घेऊयात. सो बघा सेंटरपासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग आपण इथे करून घेतली. जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची. त्याचबरोबर सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. एक साईडने टक्स टाकून झाला की सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने सुद्धा टक्स टाकून घेऊयात आणि इथे सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. सो बघा मग फायनली दोन्ही साईडने आपले परफेक्ट प्रॉपर असे टक्स टाकून झालेले आहे. परफेक्ट टक्स टाकणं खरं तर खूप गरजेचं असतं. तरच ब्लाऊज फिटिंगला मस्त असा कम्फर्टेबल बसतं. आता अजून एक पॉइंट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉपर गोल्डन कलरची रेडीमेड नॉट मी घेतली. एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असते. सो ती कट करून सेपरेट केली आणि ही जी काही डिझायनर लेस आहे तर ही आपल्याला कमरेच्या साईडला इथे लावून घ्यायची आहे. सो मग नॉट लावण्याच्या आधी आपण ही स्टेप इथे फॉलो करून घेऊयात. तर बघा मग अगदी कडेकडेने आपल्याला लावायची आहे आणि जी काही डिझायनर आहे ना तर ते आपण समोरासमोर घेतलेली आहे. आता ही लेस इथे लावून झाल्यानंतर याच्या दुसऱ्या साईडनी सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात राहू द्या. तुम्ही कितीही गडबडीत असो, कितीही फास्ट तुम्हाला काम करायचं असलं तरी सुद्धा ही एक्स्ट्राची टीप एक टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग खालच्या साईडने लेस लावल्यामुळे सुद्धा आपली ही डिझाईन अजूनच मस्त थोडी युनिक लुकमध्ये तयार होणार आहे. आणि मी म्हटलंच होतं की रेडीमेड नॉट आपण वापरणार आहोत. जर तुम्हाला कापडी नॉट बनवायचं असेल तर तुम्ही इथे नक्कीच बनवू शकतात. आता सिंपल असे आपल्याला इथे लटकन बनवायचं आहे त्रिकोणी. तर या पद्धतीने फोल्ड केलेले आहे बघा. आणि सेम त्याच पद्धतीने अजून एक लटकन आपण बनवून घेऊयात. जर तुम्हाला रेडीमेड लटकन लावायचं असेल तर तुम्ही लावू शकतात किंवा चॅनलवर लटकन डिझाईनचे बरेचसे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. सो त्यातलं सुद्धा तुम्ही एखादं कुठलं पण लटकन नक्कीच बनवू शकतात. बट इथे आपण सध्या सिंपलच लटकन बनवत आहोत आणि असंही बाजारामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे लटकन्स मिळतात. तर त्यानुसार सुद्धा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार किंवा कस्टमरच्या चॉईसवर हे ऍक्च्युली डिपेंड आहे. पण मॅचिंग लटकन छान दिसतात. सो त्यामुळे शक्य असल्यावर तुम्ही सुद्धा मॅचिंग लटकन नक्कीच बनवू शकतात. आणि साधारणतः 2.5 ते 3 इंचावर खाली आपल्याला हे नॉट लावायचं. एक साईडचं लावून झालं की तीच मार्किंग शक्य असल्यास दुसऱ्या साईडने करायची. त्याचा फायदा हा असतो की दोन्ही साईडने अगदी परफेक्ट प्रॉपर असे आपले नॉट लागले जातात. एकाच लेवलमध्ये लागल्या गेल्यामुळे फिनिशिंग आणि फिटिंग सुद्धा अगदी परफेक्ट येते. आणि ह्या पद्धतीने ते टाईट करायचे. मग तुम्हाला किती टाईट लूज हवा आहे तर ते तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. सो जवळून लुक दाखवते म्हणजे तुम्हाला सुद्धा नक्कीच आयडिया येईल. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर असं थोडंसं पंचकोनी शेप आहे. पूर्ण पण नाहीये कारण खालून ना आपण त्याला थोडा कर दिलेला आहे. पण खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन सहित फायनली आज आपण ही डिझाईन कम्प्लीट स्टिच केलेली आहे. संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेल्या आहे. त्याचबरोबर छान अशा डिझायनर लेस यूज केल्यामुळे ही डिझाईन अजूनच उठून दिसते. मध्ये सुद्धा सुंदर कलर कॉम्बिनेशनचं त्रिकोण बनवलेलं आहे. त्यामुळे सुद्धा आपल्या ह्या डिझाईनला वेगळं लुक आलेलं आहे. खरं तर ना ह्या डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी जेवढं शक्य आहे तेवढ्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
म्हणजे जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. या डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खरं तर खूप सुंदर असं लुक येईल आणि कस्टमरला सुद्धा नवनवीन डिझाईनची आयडिया हवी असते, तर ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. ठीक आहे. सो मग अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि आय होप सो आपली आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. सो मग तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग फायनली खरं तर आपली खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येतंय की फिनिशिंग वगैरे किती सुंदर आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप सांगितलं. जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पूर्ण कटिंग स्टिचिंगमध्ये मी तुम्हाला खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे. त्याचं फॉलो करून तुम्ही डिझाईन स्टिच केली तर नक्कीच तुम्हाला ही परफेक्ट जमेल आणि फिनिशिंग सुद्धा नक्कीच छान येईल. ठीक आहे. सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच छानशा डिझाईनमुळे साडी ब्लाऊज अजूनच उठून दिसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही डिझाईन तुम्ही स्टिच करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.